आज पुणे मुंबई महामार्ग करताना आपली चूक झाल्याचं गडकरी यांनी म्हटलंय। पुण्यातील कार्यक्रमात ते बोलत होते। पुणे मुंबई महामार्ग आपल्याला कात्रजपासून करायचा होता, पण अधिकारी म्हणाले की खर्च वाढेल। गडकरींनी याच संदर्भात त्यावेळेचा किस्सा सांगितला, पाहूयात। या ठिकाणी बऱ्याच वेळा काही चुका माझ्या हातून होतात झाल्या त्या। मी मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे बांधला, त्यावेळी माझ्या मनात कल्पना होती की कात्रजच्या घाटापासून तो सुरू करायचा आणि वेस्टर्नली बायपासला डेव्हलप करायचा आणि मुंबईपर्यंत न्यायचा। पण अधिकारी जे आहेत ते रिटायर्ड होत असतात 2-3 वर्षात, त्यामुळे त्यांना एक बंदी घातली आहे सरकारने की भविष्याचा विचार नाही करायचा, फक्त फाटलेल्या कपड्यावर रफ्फू करायचं काम करायचं, ही त्यांची जीवनदृष्टी आहे। त्यामुळे काही कॉन्झर्वेटिव्ह अधिकारी आडवे पडले, साहेब खर्च लागेल, पैसे नाही। त्यावेळी पैसे नव्हते आणि त्यामुळे वेस्टर्नली बायपासला काही हात लागला नाही, फक्त आम्ही तोड वाइंडिंग केला। जुना हायवे जो आहे, जो पुणे मुंबई होता, तो MSRDCला हँडओव्हर केला आणि त्याच्यात अट करार हा होता की त्यांनी या रस्त्यावरचे सगळे पूल बांधले पाहिजे, सगळ्या प्रकारे रस्ता चांगला ठेवला पाहिजे। पण त्यांनी आता हा रस्ता 8,000 कोटी रुपयात विकून टाकला, पैसे घेतले, पण पुण्या रस्त्यावर ते कामच करत नाही आणि त्यामुळे आत्ता त्या तक्रारी घेऊन माझ्याकडे तिथले आमदार येतात। तुम्ही आत्ताच अंशुमला सांगितलं की महाराष्ट्र सरकारला नोटीस द्या की 3 महिन्याच्या आत या रस्त्यावरची आणि अहमदनगरच्या पुढे 2 टोल महाराष्ट्र सरकारने घेतात, कल्याण टोल, पूर्ण रस्ता खराब आहे। म्हणजे रोड आमचा, काम महाराष्ट्र सरकारचं आणि 100% शिवाय मी खातो। मी म्हटलं आजच नोटीस पाठवा, हे रस्ते ताबडतोब दुरुस्त करा, त्या दोन्ही पोस्ट विड्रॉ करा आणि आपल्या ताब्यात घ्या आणि रस्त्याची कामं करा।